उत्तर प्रदेशातल्या शाह महिउद्दीनपूर नावाच्या एका गावातला एक तरुण मुलगा साधारण 5-6 वर्षापूर्वी अत्यंत कष्ट करून जिद्दीनं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याला नोकरी मिळाली भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये, म्हणजे परराष्ट्र मंत्रालयात। एखाद्या छोट्या गावातील मोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलांसाठी खरं तर ही अतिशय खूप मोठी संधी असते। या मुलाचं नाव होतं सत्येंद्र सिवाल। परराष्ट्र मंत्रालयातल्या ब्युरो ऑफ सिक्युरिटीमध्ये काम करत असल्यामुळे त्याला 2021 साली 2 वर्षांसाठी कंपल्सरी ओव्हरसीज सर्व्हिस, म्हणजे 2 वर्षाची परदेशातील नोकरी कंपल्सरी करावी लागते। या निमित्तानं त्याला रशियामधल्या मॉस्कोमधल्या भारतीय दूतावासात नोकरीसाठी पाठवण्यात आलं। इथपर्यंत सत्येंद्र सिवाल याच्या आयुष्यात सगळं काही जबरदस्त चाललं होतं, जणू काही स्वप्नच होतं हे सगळं। पण त्याच्यानंतर एक दिवस त्याला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिथून पुढे सत्येंद्र सिवाल कशा पद्धतीनं हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि कसा तो ISIचा एजंट बनला आणि भारताच्या रॉनं त्याला कसं पकडलं, ही सगळी स्टोरी आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जसं आपल्या प्रत्येकाचं फेसबुक, इन्स्टा वगैरे अकाउंट असतं, तसं या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये म्हणजे परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या सत्येंद्रचं देखील होतं। त्यानं त्यात टाकून ठेवलं होतं की मग परराष्ट्र मंत्रालयात मल्टीटास्किंग विभागात काम करतो। मग एक दिवस त्याला फेसबुकवर पूजा मेहरा नावाच्या मुलीची एक फ्रेंड रिक्वेस्ट आली। हे खरं प्रोफाईल आहे की फेक प्रोफाईल आहे हे त्यानं सगळ्यात अगोदर चेक केलं। त्याला लक्षात आलं की प्रोफाईल खरं आहे। त्यामध्ये जाऊन त्यानं फोटो वगैरे बघितले, सुंदर मुलीचे फोटो होते, अकाउंट होतं। ते सगळं बघितल्यानंतर काही दिवसात त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि दोघांच्या मध्ये फेसबुकवर चॅट सुरू झालं। त्यामध्ये त्याला समजलं की ही पूजा मेहरा नावाची मुलगी ही मुळात जन्माने भारतीय पण राहते कॅनडामध्ये आणि सध्या ती इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करत आहे, त्यामुळे ती सध्या बेंगलोरमध्ये आहे। मग त्या मुलीनं त्याचे धन्यवाद वगैरे मानले की बरं झालं आपल्या दोघांची ओळख झाली, माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने तुझ्या या परराष्ट्र मंत्रालयातल्या पोस्टिंगचा मला खूपच फायदा होईल। त्यानंतर सत्येंद्रला देखील स्वतःचा अभिमान वाटायला लागला। त्याला वाटायला लागलं की आपण देखील खूप मोठी पोस्टवरती आहोत आणि त्यानं पण 4 गोष्टी मग आपल्या पद्धतीने वाढवून सांगितल्या, जसं मुलं बऱ्याच वेळेला मुलींच्या समोर करतात। मग इथून पुढे सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली। दोघांनी एकमेकांना आपले कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले, दोघांचं व्हॉट्सअप कॉलवरून बोलणं सुरू झालं। सुरुवातीच्या गप्पाटप्पा झाल्या, त्यानंतर दोघे जण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आले। प्रत्यक्षात मात्र ते अजून एकमेकांना कधीच भेटले नव्हते, कारण तो होता मॉस्कोमध्ये आणि ती होती बेंगलोरमध्ये। त्यात ती कॅनडाला येऊन जाऊन करायची। मग आपल्या इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अभ्यासाच्या दृष्टीनं ती त्याला अनेक गोष्टी विचारायला लागली। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काय होतं, कसं चालतं, कोण कुठल्या पोझिशनला आहे, भारत कसा गोष्टी मॅनेज करतो, भारताचे रशियामध्ये किंवा आणखी इतर देशांमध्ये कोण कोण महत्त्वाचे लोक आहेत, कोणती महत्त्वाची लोक कोणत्या पोझिशन्समध्ये आत्ता परदेशामध्ये काम करतायत, किंवा भारताच्या डिफेन्समध्ये काय चाललंय, किंवा भारताचे आणखी रशियामध्ये किंवा इतर देशामध्ये मोल कोणी आहेत का। मोल म्हणजे अशी माणसं जी भारतासाठी काम करतात पण प्रत्यक्षात ती तिथल्या देशातल्या सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगतात। अशा प्रकारची अनेक गोष्टी ती आउट ऑफ इंटरेस्ट त्याला विचारायला लागली आणि तो देखील बडाबडा सगळं सांगायला लागला। कदाचित ती त्याला प्रत्येक इन्फॉर्मेशन नंतर थोडंसं त्याचं कौतुक वगैरे करत असेल, त्यामुळे तो थोडा जास्तच मोटिवेट होत होता आणि तिला जास्तीत जास्त माहिती पुरवत होता। खरं तर ही पूजा मेहरा नव्हती, ती पाकिस्तानच्या ISIची एक एजंट होती आणि तिला सत्येंद्र सिवालकडून मिळणारी सगळी माहिती ती पाकिस्तानच्या ISIला पुरवत होती। पण अशा प्रकारे सिवालकडून मिळणारी माहिती घेताना बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून उघडपणे मागता येत नव्हत्या किंवा तशा उघडपणे मागताना थोडी अडचण व्हायची। त्यामुळे आतापर्यंत हा फक्त हनी ट्रॅप होता किंवा लव्ह ट्रॅप होता। आता तिथून पुढे तिनं अजून एक पाऊल टाकलं आणि तिनं मनी ट्रॅप देखील टाकला। तिनं त्याला सांगितलं की मी कॅनडामध्ये गेले होते आणि इथल्या एका माणसाला मी तू दिलेलीच माहिती सांगितली तर त्या माणसाने मला खूप मोठी रक्कम दिली। फक्त या छोट्याशा माहितीसाठी, ज्याच्यामुळे फार काही मोठं नुकसान होणार नाही, एवढीशी माहिती दिली तर एवढे पैसे मिळू शकतात। तर तुला किती पैसे मिळतील, तुला तर खूप सारी माहिती आहे। सुरुवातीला त्याला थोडीशी भीती वाटली, पण नंतर त्याने देखील विचार केला, असं आपण आयुष्यभर पगारावर नोकरी करण्यापेक्षा थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन झटपट जर आपण श्रीमंत झालो, आपल्याला लाखो करोडो रुपये जर आले तर त्यात काय बिघडलं, आयुष्यात आपण खूप काही करू शकू। त्या पोरीने देखील त्याला मी तुला सोडून जाईन वगैरे अशा गोष्टींचा गेम खेळला असणार। त्यानंतर तो माहिती पुरवायला तयार झाला। मग सत्येंद्र सिवालनं त्या मुलीला माहिती पोचवायची आणि त्या मुलीनं पुढची माहिती ISIला द्यायची आणि याचे जे पैसे जमा व्हायचे ते त्याच्या रशियामधल्या खात्यामध्ये थोडेफार
आणि भारतातल्या खात्यामध्ये थोडेफार, असे दोन्हीकडे डिवाइड होऊन पैसे जमायचे. कारण सत्येंद्रने यामध्ये फॅमिलीला किंवा आणि कुणाला इन्व्हॉल्व केलं नव्हतं. त्यामुळे तो पैसे आपल्याच अकाउंटला घेऊ शकायचा, त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सत्येंद्रनं भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ISIला उघडपणे सांगितल्या. अनेक महत्त्वाच्या क्लासिफाईड डॉक्युमेंट्स ज्या दुसरं कुणीही बघू शकत नव्हतं, परराष्ट्र मंत्रालयातल्या एखाद्या अधिकाऱ्याशिवाय, अशी अनेक डॉक्युमेंट्स त्यानं स्कॅन करून ISI पर्यंत पोहोचवली. इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी किंवा एअरफोर्स यांच्याबद्दलची खूप सारी स्ट्रॅटेजिक माहिती त्यानं ISIला पुरवली. भारत आणि रशिया यांच्यातल्या संयुक्त ऑपरेशन्सबद्दल त्यानं माहिती दिली. त्याचबरोबर अनेक भारतीय शस्त्रास्त्रांच्या बद्दल नव्या आणि जुन्या अशा प्रकारची माहिती त्यानं ISIला पुरवली. या प्रत्येक व्यवहारात त्याला पैसे मिळत होते. अशा प्रकारे सत्येंद्रनं 30 लाख रुपये मिळवले होते. ही गोष्ट 2023च्या मध्यापर्यंत झाली होती. पण अशा प्रकारच्या गोष्टी करताना एक तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या व्यक्तीच्या ट्रेनिंगमध्ये या गोष्टी सांगितल्या जातात की अशा प्रकारचे हनी ट्रॅप किंवा लव्ह ट्रॅप किंवा मनी ट्रॅप तुमच्या आयुष्यात येत असतात आणि त्याला आपण बळी पडायचं नसतं. तरी पण काही लोक अशा गोष्टी करतात. आता भारताच्या रॉ कडून किंवा भारत सरकारकडून भारतातल्या अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या लोकांच्या, जसे की भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात, फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये उच्च पदावर किंवा रॉ मध्ये किंवा IB मध्ये किंवा CBI मध्ये अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज ट्रॅक केल्या जातात. त्याचबरोबर त्यांचे अकाउंट्स मॉनिटर केले जातात, म्हणजे त्यांचे बँक अकाउंट्स देखील मॉनिटर केले जातात. आणि सरकारकडे एवढी पॉवर नक्कीच असते की ते तुमचे चॅट्स देखील वाचू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे माहिती पुरवत असताना त्याला रंगेहात पकडायचं असं रॉनं ठरवलं होतं. पण सत्येन काही दिवसासाठी सुट्टीला भारतात येणार होता आणि तशी त्यानं सुट्टी टाकली होती. त्याला सुट्टी देखील त्याच्या बहिणीचं लग्न असल्यामुळं ती मिळाली आणि तो भारतात यायला निघाला. त्याची सुट्टी मंजूर झाल्यानंतर तो काहीच दिवसात भारतात उतरला. भारतात रॉनं ही माहिती उत्तर प्रदेश ATSला दिली, म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉडला. त्याप्रमाणे उत्तर प्रदेश ATS त्याचा पाठलाग करू लागले. त्याच्या भारतातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर डिजिटली आणि फिजिकली सर्वेलन्स होऊ लागला, म्हणजे ट्रॅक केलं जाऊ लागलं. एक दिवस तो चुलत बहिणीच्या लग्नाला गेला असताना पोलीस त्याच्या घरी पोहोचले. घराची झाडाझडती झाली. त्याच्यानंतर त्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये काही कामानिमित्त त्याला बोलवून घेतलं. त्याला असं सांगून बोलावलं की काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे आणि तू पोलीस स्टेशनमध्ये ये. त्याला देखील त्या गोष्टींचा काही संशय आला नाही, कारण त्याला हे माहितीच नव्हतं की अशा प्रकारे आपलं ट्रॅकिंग चालू आहे. त्यामुळे तो यायला तयार झाला. तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथं आल्यानंतर त्याची चौकशी चालू झाली. पोलिसांना त्याचे चॅट्स तर मिळालेच होते, त्याशिवाय त्याचे कॉल रेकॉर्ड्स मिळाले. त्याच्या अकाउंट्समध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन्स होते. त्याच्यामध्ये 30 लाख रुपये आढळले. 3 फेब्रुवारी 2024ला, म्हणजे मागच्या वर्षी, सत्येंद्र सिबालला उत्तर प्रदेश ATSनं अटक केली. त्यामुळे आयुष्यात काहीतरी करायचं स्वप्न उराशी घेऊन चालणारा एक चांगला अभ्यासू होतकरू मुलगा हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यानं फक्त स्वतःच नुकसान केलं नाही, तर त्यानं आपल्या देशाशी गद्दारी देखील केली. आणि या गद्दारीसाठी त्याला हा देश कधीच माफ करणार नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कौतुक करायची गोष्ट म्हणजे आपल्या रॉचे. रॉमध्ये अशा प्रकारचे अनेक टास्क रॉच्या अधिकाऱ्यांच्या समोर येत असतात. तिथं प्रत्येक वेळेला आपल्या देश बांधवांच्यावर, आपल्या देशातल्या अत्यंत प्रामाणिक ऑफिसरवर देखील अशा प्रकारे मॉनिटरिंग, ट्रॅकिंग करावं लागतं. कारण कोण कुठल्या प्रकारे आपल्या देशाचे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज करेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे अनेक चांगल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर वाईट अधिकाऱ्यांना देखील ट्रॅक केलं जातं. रविंदर सिंग नावाचा एक रॉचा अत्यंत उच्च दर्जाचा अधिकारी, ज्याला भारत सरकार कधीच पकडू शकलं नाही. रॉ त्याला ज्या दिवशी पकडणार होती त्याच दिवशी त्याला CIAनं भारतातून गायब केलं. म्हणजे थोडक्यात तो निसटला आणि भारत सरकार त्याच्यापर्यंत पोहोचायला अयशस्वी ठरलं. आणि तो तर रॉमध्ये अगदी डायरेक्टर लेवलचा अधिकारी होता. रविंदर सिंग बद्दल तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघा किंवा आम्ही एखादी स्टोरी करून तुम्हाला जरूर सांगू. हा रविंदर सिंग डबल एजंट होता, म्हणजे तो भारताच्या रॉचा अधिकारी होता, पण तो ॲक्च्युली काम करायचा अमेरिकेच्या CIA साठी. पण भारताच्या रॉला ही गोष्ट समजायला उशीर झाला होता. पण अशा गोष्टी या जगात होत असतात. आपल्याला एक था टायगर किंवा अशा प्रकारचे चित्रपट बघताना जे सेन्सेशनलिझम वाटतं किंवा जे राष्ट्रप्रेम ओतू येतं, त्या गोष्टी तितक्या सरळ रेषेत कधी चालत नाहीत. त्यामुळं अनेक गोष्टी अशा होत असतात. त्यातल्या त्यात भारताच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे या गोष्टी घडत असताना भारत सरकार त्यांना थांबवू शकलं. पण ज्या गोष्टी कॉम्प्रोमाइज झाल्या, ज्या गोष्टी पाकिस्तानपर्यंत पोहोचल्या, त्याचा काहीतरी नक्कीच फायदा त्या देशानं देखील घेतलेला असतो. त्यामुळे एक धडा म्हणून घ्यायला हरकत नाही.
त्यामुळे जे लोक स्टाफ सिलेक्शन किंवा अशा प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास करतात त्यांनी देखील हा धडा घ्यायला हरकत नाही, कारण UPSC किंवा MPSCतून मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील अशा प्रकारे मनी ट्रॅप केलं जाऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच नुकसान करत नाही तर तुम्ही देशाचं नुकसान करता, देशाशी गद्दारी करता. तर या गोष्टी व्हायला नकोत म्हणून एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर मांडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.